हॅलो, वेलकम टू द मालवण ब्लॉग्स. आम्ही राजकोट किल्ल्यावर गेलो होतो. तिकडे शिवाजी महाराजांची एवढी मोठीच्या मोठी भव्य मूर्ती आहे. खूपच सुंदर आणि रेखीव मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या लोकेशनवरून आपल्याला मालवण बीच दिसतो, तारकर्ली बीच दिसतो, सिंधुदुर्ग फोर्ट दिसतो आणि राईट साईडला आहे सुवर्णकडा, रॉक गार्डन आणि चिवला बीच. सो ओव्हरऑल हे लोकेशन सुंदर आहे. हा जो व्ह्यू आहे तो राजकोट फोर्टचा एंट्रन्सचा आहे. मग तिकडनं आम्ही सुवर्णकड्यावर गेलो. तिकडे काही फोटोज काढले. ते लोकेशन पण खूप सुंदर आहे. सनसेट स्पेशली एकदमच ब्युटिफुल आहे. तिकडे आपण कितीही वेळ काढू शकतो. हे आहे सनसेटचे काही फोटोज आम्ही काढलेले. तिकडे काही बेंचेस पण आहे. तुम्ही तिकडे बसून निवांत चहा किंवा कॉफी पिऊ शकता, प्रोव्हायडेड तुम्ही ती नेली असेल पार्सलमध्ये. सो येस, मग एकदम सुंदर सनसेट बघायला मिळतो सुवर्णकड्याहून आणि व्ह्यू पण खूपच मस्त आहे. सुवर्णकड्याला संध्याकाळी यावं किंवा सकाळी यावं, दुपारच्या वेळात तिथे खूप ऊन असतं. आम्ही तिकडे 1.5 ते 2 तास आरामात घालवले आणि खूपच छान वाटलं. तिकडे बऱ्याच प्रकारचे पक्षी पण आहेत जे आपल्या इथे नेहमी दिसत नाही. रेअर बर्ड्स दिसले आम्हाला तिकडे. त्यांचं नाव आता आठवत नाही मला, पण छान होते ते, ग्रीन ब्लू. सो हा आहे आमचा सनसेटचा टाईम लॅप्स व्हिडिओ आणि हा आहे रॉक गार्डनमधला व्हिडिओ. सो मी काही व्हिडिओज कंबाईन केलेत. हे रॉक गार्डनचा सनसेट व्हिडिओ आहे, तो पण खूपच मस्त होता. सो ओव्हरऑल मालवणमधून सनसेट लोकेशन्स भरपूर आहेत. एक तारकर्ली बीच आहे, मग मालवण बीच, रॉक गार्डन आणि सुवर्णकडा. सो तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर आम्ही देवबागचे पण फोटोज ॲड केले आहेत व्हिडिओज. सो हे देवबागचं विठ्ठल मंदिर आहे. चिखली नदीचे बोटिंगचे व्हिडिओज आहेत. पाणी खूपच स्वच्छ आहे आणि सुंदर वाटत होतं तिकडे. तुम्ही तिकडे भरपूर वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी पण करू शकता आणि तिकडे भरपूर बोट्स पण होत्या. हा केरला पॉईंट आहे. केरळमध्ये पण ॲलपीला बॅकवॉटर्सला असंच लोकेशन आहे. तिथे नारळाचे झाडं आणि नदी आहे. तर तसंच त्यांनी इकडे पण केलं आहे. दृश्य खूपच सुंदर आहे. प्रत्यक्षात जास्त सुंदर वाटतं. व्हिडिओमध्ये आम्ही त्याला कवर करायचा प्रयत्न केला आहे, पण प्रत्यक्ष गेल्याशिवाय त्याचा आनंद तेवढा मिळू शकणार नाही. तुम्ही अवश्य जा. हे आहे सुनामी आयलंड. हे सुनामी घेऊन हे आपोआप आयलंड बनलं होतं. आता ते स्पोर्ट्स आयलंड बनलं आहे. तिकडे सगळेजण वॉटर स्पोर्ट्स येतात, पण तिकडे खूप जास्त पाणी होतं कमरेवर, म्हणून आम्ही तिकडे उतरलो नाही. त्यांना वॉटर स्पोर्ट्स खेळायचे असतील ते तिकडे जाऊनच वॉटर स्पोर्ट्स करतात. तिकडे बनाना राईड आणि बरेच काही राईड्स आहेत. सो हे होतं सुनामी आयलंड. तिकडे जर का आपण उंटीच्या वेळा गेलो तेव्हा भरपूर कमी पाणी असतं आणि आपण तिकडे चालत जाऊ शकतो त्या आयलंडवर. तिकडनं आम्ही गेलो संगम पॉईंटकडे. तिकडे आम्ही एक छोटासा टाईम लॅप्स व्हिडिओ काढला आणि मग हा रॉक गार्डनचा टाईम लॅप्स व्हिडिओ. सो इकडे आपण किती वेळ घालवू शकतो. एकदम सुंदर लोकेशन, सुंदर सनसेट्स. फोटोग्राफीसाठी बेस्ट लोकेशन्स आहेत. काही लोक मध्ये मध्ये येत होते, फोटो कॅमेरा लावला आहे तरी पण आता आपण त्यांना काही करू नाही शकत. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओज. बाय.